मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या थकीत बिलाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। खटाव मान मधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन तातडीने ऊस बिले अदा करण्याची मागणी केली, तरीही अनेक शेतकऱ्यांची बिले अदा झाली नाहीत। त्यामुळे संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर हल्लाबोल केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात प्रवेश करत संपूर्ण कारखान्याला टाळे लावले। शेतकरी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे कारखान्यामधील कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली। ग्रीन पॉवर शुगर या साखर कारखान्याने गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत बिलापोटी कोट्यवधी रुपये अडकवले होते। वास्तविक ऊस नियामक कायदा 1966 नुसार गाळपाला आलेल्या ऊसाचे 14 दिवसात पैसे शेतकऱ्याला देणे बंधनकारक आहे। मात्र आपण शेतकऱ्यांची देणी मुदतीत अदा न करता कायद्याचे उल्लंघन केलाय। चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीची लगबग सुरू झाली होती, तर विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचे प्रश्न निर्माण झाले होते। त्यामुळे ऊस बिले तातडीने मिळावीत अशी मागणी शेतकरी सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे करत होते। त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कारखान्याची व्यवस्थापकीय संचालक हनुमंत जाधव यांची भेट घेऊन तातडीने बिल अदा करावेत, अन्यथा साखर रोखली जाईल असा इशारा तालुका अध्यक्ष दत्तू घारगे यांनी दिला। थकीत बिलापोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने बिल देण्याचे आश्वासन दिलं, मात्र ते आश्वासन न पाळल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यामध्ये धुडगूस घातला। यावेळी स्वाभिमानी पक्षाचे वैभव पाटील, संतोष बागल, अनिल कचरे यांच्यासह अनेक स्वाभिमानचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 13 तारखेला बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही, तर 14 तारखेला मुक्काम आंदोलनाची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मला फोन तरी करायचा बाबा, काय नाही आता अक्षय तृतीय मी एक मिनिट होता का येते फोन करायचा असं बरं फोडाफोडी चालू केली म्हणून तवच पळत येते सांगत म्हणा कोण मॅनेजमेंट असेल कोण आहे साहेब, कोण आहे यात्रा करत बसली ते कुठे आहे ती पटकीना तासभरात मुदत आहे साहेब बोलवायची तर साहेब केबीबी सगळं फोडून टाकणार म्हणाव सगळं काढ दिसत नाही याला बेकार आहे म्हणाव रोज तुझ्या दारात याला फोन करून करून आम्ही कटाळलो आता पैसे मागायला रोज 3 दिवस आहे तुम्ही बघून चला गटुळी घ्या बाय त्यांच्या ध्यानात आले तुम्ही ग बसताय आता ग बसाय नाही आज पैसे आव घ्या की पोती एक एक चला बाहेर ठेवा ऑफिस पीट येणार आहे आज परत तुम्ही म्हणायचं नाही आम्हाला सांगितलं नव्हतं म्हणून आमले साहेबांना सांगा कोण हो तुमचं नाव काय तुम्ही आहे ना आमले साहेबांना सांगा प्रशासनाची माणसं पाहिजे आम्हाला इथं आत्ता 10 मिनिटाच्या नाही नाही कुलप हो पुन्हा तर खोकाय नाही बरं काय चुकीचं आहे आपलं तयारीनं कुलप लावते प्रशासनात कोण असेल त्यांना बोलवून घ्या, पाटील साहेबांना बोलवून घ्या 10 मिनिटाच्या नाहीतर सगळा जो आतला विस्तार आहे सगळा बाहेर आणणार आम्ही आणि पीट येणार आहे बाकी काही नाही काय उपयोग नाही काय पैसे असं बोलले तसे बोलले सोडून दिले पैसे सांगा म्हणाव बरं का पैसे सोडून दिलं तुम्ही बोला आम्ही ऐकून घ्या शेतकरी इतकी बेकार नाही ती ध्यान ठेवा पाटील साहेब इथं आली पाहिजे हा शेतकरी बेकार नाही ती ध्यान ठेवा
कोण जबाबदार असतील का नाही तुमची यादव साहेब पाटील कारखान्यात आता कुणीतरी जबाबदार माणूस पाहिजे. तर सगळी टेबल आम्ही बाहेर काढतोय बरं का. आणि काय होतंय ते तुम्हाला सांगतो. पीसी सगळी बाहेर आमच्या समोर करा फोन. बरं का. तिकडनं काय नाटक करू नका, तिकडे जातो करतो ना. गटुळे येते का नाही तुमची सगळी बाहेर काढणार आहेत मी पटांना. तुम्हाला बंधन करणार नाही. मग तुम्ही ऐकून घ्या, फोन करा. त्यासनी सांगा इथं अर्ध्या तासात पोचा ती यात्रेच्या यायला जवळ बसू नका म्हणा. आम्हाला उभ्यानं घोडा लागलाय. आमच्या जीवनाची यात्रा झाली मला तुमच्या. नाहीतर पुढच्या वर्षी तर कारखाना बदल ठेवायला लागणार आहे असं आहे म्हणून. आता बंदच पडणार आता काय. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, गोपूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.